ए थांब थांब, असता नाही आधीपासून बघा. तर आज आम्ही आलो होतो अदासा गणपती मंदिर मध्ये दर्शन करायला आणि आमच्यासोबत असं काय होऊन जाणार आम्ही कधी विचार नव्हता केला. आम्ही निघलो नागपूर मधून अदासाकडे जायच्या आधी आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून घेतलं आणि पेट्रोल भरून झाल्याबरोबर आम्ही निघलो अदासाकडे जायला. अदासामध्ये पोहोचल्याबरोबर आम्ही गाडी लावली पार्किंग मध्ये आणि निघलो मंदिराकडे जायला. इथे आल्याबरोबर बघतो तर काय खूप साऱ्या मूर्त्या इथे डॅमेज होऊन पडून होत्या. मला तर वाटते जेव्हा मुघलांचा काळ होता तेव्हाच यांनीच काही ना काही केलं असेल इथे. मग समोर जाता जाता बघतो तर काय इथे रेस्टोरेशनचं काम सुरू होतं. मग आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करायच्या आधी ते शूज वगैरे काढून घेतले. त्यानंतर अंदर जायला लागलो तर हारदा म्हणते फुल घेऊन जा, गणपती बाप्पा प्रसन्न होऊन जाईल. मग आम्ही फुल वगैरे घेतले आणि लागलो गणपती मंदिरकडे जायला. बट आम्ही दोघं फर्स्ट टाइम आलो होतो तर आम्हाला एंट्रन्स माहितच नव्हती भाई कुठून आहे. तर आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन करायच्या आधीच परिक्रमा होऊन गेली. मग आम्हाला एंट्रन्स मिळाली. मग आम्ही गेलो गणपती बाप्पाचे दर्शन करायला. गणपती बाप्पा बघा किती सुंदर दिसत आहे. तुम्ही पण दर्शन करून घ्या. गणपती बाप्पा नक्कीच तुम्हाला पण आशीर्वाद देणार. मग आम्ही बाहेर आलो आणि वापस जायला लागलो. तसेच प्रेमभाऊ म्हणते चाल वरती काहीतरी वॉटरफॉल लिहून आहे तर जाऊन बघू. वरती आलो बघतो तर काय वॉटरफॉल तर नाही, बट इथे व्ह्यू खूप जबरदस्त होता. तर आम्ही इथे फोटोज वगैरे काढून घेतले. तर त्यामधला हा एक फोटो बघा किती जबरदस्त आला आहे. मग आम्ही वापस जायला लागलो. तसेच आम्हाला विष्णू भगवानचे पण दर्शन झाले आणि आम्ही गेलो पाणी प्यायला. पाणी पिऊन झालं मग नाश्ता वगैरे केला. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आम्ही लागलो वापस जायला. बट थांबा, मी स्टार्टिंग मध्ये एक क्लिप दाखवली होती त्याची रिअलिटी तर बघून जा. हे बघा हे होती रिअलिटी. तर चला असंच भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. राम राम.